नाशिक शहरातील अंबड सातपूर लिंक रोडवर 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरात अनधिकृतपणे पसरलेला भंगार बाजार नाशिक शहरातील गुन्हेगारीचा मुख्य केंद्र बनलाय। खून, मारामारी, अपहरणाचे गुन्हे याच परिसरात घडलेत। त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना सतत दहशतीखाली जगावं लागतंय। याबाबत वारंवार महापालिका, पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र या दोनही विभागांनी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं। अखेर या संदर्भात उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्यात आली। न्यायालयानं 3 वर्षापूर्वीच भंगार बाजार हटवण्याचे आदेश दिले, मात्र तरीही ना महापालिकेने ते गांभीर्याने घेतलं ना पोलिसांनी। या संदर्भात अवमान याचिका दाखल करून देखील महापालिका आणि पोलीस प्रशासन भंगार बाजारावर कारवाई करत नाही। ही अनधिकृत भंगार मार्केट काढावं हे माननीय उच्च न्यायालय, नवे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झाले, परंतु काहीतरी लागे बांधे, त्याच्यामुळे कधी पोलीस बंदोबस्त मिळत नाही, कधी पुरेसं मनुष्यबळ नाही, अशी ये ना ते कारण सांगून या अगोदर मनपा प्रशासनाने चालढकल केली। उच्च न्यायालयानं बेकायदेशीर धर्मस्थळ तोडण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेनं तातडीनं त्याची अंमलबजावणी केली। मग भंगार मार्केटबाबत दिलेल्या आदेशालाच केराची टोपली का, असा सवाल नाशिककर विचारू लागलेत। 2007ची याचिका त्याच्याकडे मी वेळ मागून घेत आहेत ते की थोडा ह्याच्यावरची निर्णय प्रलंबित करा। तर यामागे ही दुटप्पी भूमिका अगदी सरसकट लक्षात येते। नाशिकमध्ये सुद्धा महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचे। पोलीस आणि महापालिकेने मात्र नाशिककरांच्या आरोपांचं खंडन केलंय। येत्या काही दिवसात पोलिसांच्या मदतीने भंगार बाजार हटवला जाईल असं आश्वासन महापालिकेने दिलंय। आमची आणि पोलीस आयुक्तांची बैठक झालेली आहे, त्याच्या सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यासाठी आम्हाला मोठी फोर्स पाहिजे आणि यामुळे त्याच्यामध्ये थोडाफार उशिरा होत आहे, पण लवकरात लवकर त्याच्यावरती सुद्धा आमची कारवाई सुरू होणार। अंबड सातपूर औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या रस्त्यावरच्या या भंगार बाजारात लोखंड, स्टील यासह टीव्ही, फ्रीज पासून सोफा, शोकेश यांसारख्या वस्तू सहज उपलब्ध होतात। या बाजारातील मोठमोठ्या शेड्स मध्ये बरंच काही दडलंय। अनेक ठिकाणी अवैध व्यवसायही सुरू आहे। त्यामुळे महापालिका आता या बाजारावर किती दिवसात कारवाई करते याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।